नमस्कार. ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आज मेथीचं पिठलं ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. चला तर आपण पाहूया. कोणतीही पालेभाजी टाकून आपण पिठलं बनवू शकतो. पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पाऊण वाटी डाळीचे पीठ, 1 वाटी मेथीचे पानं, 1 वाटी कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त, 1 पळी तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त, पाणी आवश्यकतेनुसार. मेथीचे पानं बारीक चिरून घेतले. डाळीच्या पिठाचा पाणी घालून घोळ तयार करू. डाळीच्या पिठात 1 ग्लास पाणी टाकलं. ओवा टाकून घेऊ. मीठ आणि हळद टाकू. सर्व पिठात एकजीव करून घेऊ. 1 पळी तेल टाकलं. हिरवी मिरची, लसूण, जिरे, हिंग, कांदा परतून घ्यायचा. गॅस फुल आहे. 1 मिनिटापर्यंत कांदा परतून घेतला. मेथीचे पानं 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे. मेथीचे पानं, कांदा परतून झाला. पिठाचा घोळ टाकून घेऊ. पाच मिनिटापर्यंत पिठलं शिजवून घ्यायचं. पिठलं अधूनमधून चाळत राहायचं. गॅस मध्यम आहे. पिठल्याचे थेंब अंगावर उडायला नको म्हणून त्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिट झाले. पिठलं तयार झालं. गॅस बंद करायचा. आपली पिठल्याची डिश तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.